दहीहंडात ठाणेदारावर मेहरबानी का? 2 एसीबी ट्रॅपनंतरही अजूनही खुर्चीत. दहीहंडा पोलीस ठाण्यातील लाचखोरीचं प्रकरण पुन्हा एकदा उघड झालं असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागवत कांबळे याला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. विशेष म्हणजे ही या ठाण्यात 6 महिन्यातली दुसरी एसीबी ट्रॅप कारवाई आहे. तरीही या सर्व प्रकारांना डोळेझाक करत ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे मात्र अजूनही आपल्या पदावर कायम असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही मेहरबानी नेमकी कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. गांधीग्राम इथं कावड मिरवणुकीच्या नियोजनावेळी एसपी अर्चित सांडक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाच दुसऱ्या बाजूला यासाय कांबळेनं तक्रारदारांकडून 50,000ची लाच घेतली. एसीबी पथकानं त्याला पंचासमक्ष रंगेहात अटक केली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार भागवत कांबळेनं तपासात सहकार्य करण्यासाठी 1 लाखाची मागणी केली होती. तडजोडी अंती 50,000 डील फायनल झाली. तक्रारदारानं एसीबीकडे धाव घेतल्यानंतर ही कारवाई उघडकीस आली. दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती तस्करी, वीटभट्टींचा काळा बाजार, अवैध दारू व मटका या अवैध धंद्यांचे खुलेआम साम्राज्य असून यावर वर्षानुवर्ष पोलिसांनी डोळेझाक केली आहे. याच आर्थिक सुबत्तेच्या बदल्यात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठाण्याशी चिटकून बसल्याचं बोललं जात आहे. याच ठिकाणी शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात एक PSI निलंबित झाला असून ठाणेदाराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार ही चौकशीत आहे. तरी देखील ज्या ठाणेदाराच्या कार्यकाळात हे सर्व घडतंय त्याची उचलबांगडी टाळली जात आहे. यावरून वरिष्ठांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. ऑपरेशन प्रहारचा दणका साऱ्या जिल्ह्यात असला तरी दहीहंडी ठाण्यात तो ब्रेक का होतो या प्रश्नाचं उत्तर प्रशासनानं दिलंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज R7.